नमस्कार मंडळी, माऊली बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा जो आपला विषय आहे तो आहे बोरवेल चेक करण्या अगोदर आपण कोणकोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत, म्हणजे एखाद्याला जर बोर पाडायची असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा जो विषय आहे त्यानुसार आपण पाहूयात की आपल्याला बोरवेल पाडण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। तर पहिली जी गोष्ट आहे, माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते की जेव्हा आपण पहिल्यांदा बोर पाडतो आपल्याला काही समजत नसते की आपण कोणाकडून पाडायची, कशी पाडायची, रेट कसा ठरवायचा। तर त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की आपण जेव्हा पहिल्यांदा आपण पाणी चेक करून घ्यायचं आहे, जमिनीखाली कुठे पाणी आहे ते आपण, आणि हे चेक कोण करणार, तर चेक करण्यासाठी आजकाल बाजारामध्ये मशीनसुद्धा उपलब्ध आहेत किंवा पाणी ज्याला माहिती असतं त्यांना बोलवू शकतात, त्यांना आपण पानाडीसुद्धा म्हणतो। तर पाणी चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्याच्यामध्ये नारळानेसुद्धा चेक करतात किंवा एखाद्या तारीनेसुद्धा चेक करतात। तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी चेक करून त्यानंतर तुम्हाला बोरवेलवाल्यांशी बोलावं लागेल आणि जे ड्रिलिंग करतात त्यांना रेटबद्दल विचारावं लागेल, त्यांचा रेट कसा आहे किंवा जे केसिंग असतं तर केसिंगचा रेट काय आहे, आणि ते चौकशी करून तुम्हाला 2-3 जणांशी बोलून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे बोरवेलवाल्यांची सुद्धा आपल्याला चौकशी करायची आहे, माहिती काढायची आहे। त्यानंतर जे केसिंग आहे, तर केसिंग म्हणजे आपण जेव्हा बोरवेल ड्रिलिंग करतो तर त्याच्यामध्ये होल पाडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक पाईप टाकतो आणि ती पाईप जी असते त्याच्यातून आपल्याला पाणी वरती येतं आणि त्या पाईपला आपण केसिंग म्हणतो। तर केसिंगमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत। लोखंडी केसिंग असतं, PUCचं सुद्धा केसिंग असतं। तर केसिंगसुद्धा महत्त्वाचं आहे। त्याच्यामध्ये जर तुमची जमिनीमध्ये माती जास्त आहे आणि खडक कमी आहे तर तुम्हाला जास्त केसिंग लागू शकतं, आणि जर फक्त तुमच्या जमिनीमध्ये खडकच आहे, दगडच आहे आणि तर तुम्हाला जास्त खाली केसिंग टाकायची गरज नाही। जर तुम्ही लोखंडी केसिंग टाकलं तर 4-5 वर्षानंतर तुम्हाला त्या लोखंडी पाईपमधून जेव्हा पाणी येतं तर ते गंज लागल्यामुळं तुम्हाला पाण्याचा कलर वेगळा येऊ शकतो किंवा त्याचा वाससुद्धा येतो पाण्यात। PUC पाईपचं तुम्ही केसिंग टाकू शकता। त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत, 6 kg असतं, 8 kg असतं, 10 kg असतं। तर मीडियमवालंसुद्धा तुम्ही टाकू शकता, ते आरामात तुम्हाला लाईफ टाईम चालू शकतं। तर पण त्यापेक्षा तुम्ही जर 10 kgचं टाकलं तर ते चांगलं पडेल। तर तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही टाकू शकता। बघा, वरती जो भाग असतो पाईपचा त्याच्या साईडने होल पडलेला असतं, तर ते पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला ते होल साईडचं, पाईपच्या साईडचं जे होल आहे ते तुम्हाला खडी किंवा मातीने मुजवून टाकायचं आहे। त्याच्याने काय होईल की तुमचं जे पाणी आहे स्वच्छ पाणी तुम्हाला वरती येणार आहे आणि त्याच्या लाईफवरती सुद्धा परिणाम होणार आहे पाईपच्या किंवा बोरवेलच्या। आता बोर पाडून झाल्यानंतर तुम्हाला जो पहिला प्रश्न पडणार आहे तो आहे की मोटर कोणती टाकायची आहे। तर मोटरसुद्धा किती पाणी लागलं आहे त्याच्यावरती डिपेंड असतं। मोटर टाकताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। तर पहिली जी गोष्ट आहे, समजा तुम्ही त्या ड्रिलिंगवाल्यांना विचारा की किती इंच पाणी लागलेलं आहे, कारण त्यांना अनुभव असतो किती इंच पाणी आहे। तर ते तुम्हाला सांगतील 1 लागलं आहे, 1.5 इंच लागलं आहे। तर समजा तुम्हाला 1-1.5 इंच पाणी लागलं आहे तर तुम्हाला 1.5 HP मोटर बसवावी लागेल। जर 2 इंच पाणी आहे तर तुम्हाला 2 ते 2.5 HP मोटर चालेल। आणि जर पाणी जास्त लागलं आहे, समजा 3 इंच वगैरे 3.5 इंच, तर तुम्हाला 5 HP सुद्धा मोटर चालू शकते। तर हे तुम्ही कोणालाही विचारून किंवा एखाद्याच्या अनुभवावरून ठरवू शकता। तर अशा प्रकारे आज मी जे पॉईंट कव्हर केले आहेत त्या पॉईंटवरती तुमच्या काही शंका असतील किंवा वेगळे काही पॉईंट असतील तर ते मला तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये। बोरवेलबद्दल माहिती घ्यायची असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता। तर असेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे बोरवेल संबंधी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।